आपल्याला एक कुटुंबाला एक वारसा आहे. आपले आजोबा ही परळीचे नगराध्यक्ष होते आणि त्यांच्या काळामध्ये जे कामं झाले आहेत आजही सर्व परळीकर त्यांचे नाव घेतात. तर तुम्ही एक शिक्षण सभापती आहात, कशा प्रकारे काम कराल? निश्चितच मी पहिल्यांदा ताईसाहेबांचे, माननीय पंकजाताई धनंजय मुंडे साहेबांचे मी आभार व्यक्त करतो. माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला, त्यांनी मला शिक्षण सभापतीपदी निवड केली माझी, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. भविष्यात जे काही शिक्षणाच्या ह्याच्यातनं लायब्ररीचा विषय असेल, संस्कृती विषय असतील किंवा क्रीडाचे विषय असतील, त्यात मी रुचीने हे करून किती वाढ करता येईल, सांस्कृतिक म्हणा, क्रीडा क्षेत्रात म्हणा, लायब्ररीत म्हणा, डिजिटलायझेशन लायब्ररीत, क्रीडात आणखीन प्रोत्साहन भेटावं ह्या उद्देशाने मी निश्चितच काम करेन. शहरात अनेक वर्षापासून वाचनालयाचं काम रखडलेलं आहे. हो. अजूनही ते वाचनालय सुरू करण्यात आलेलं नाही. तुम्ही त्यासाठी काय करता? एक येत्या 2 ते 4 दिवसात वाचनालय पूर्ववत सुरू होईल व त्यात आणखीन आम्ही पुस्तकांची जास्तीत जास्त भर करून त्याला पूर्ववत सुरू करत आहोत. शहरात सांस्कृतिक चळवळ असं काही शिल्लक राहिले नाही. मागील 9-10 वर्षात हो. कुठल्याही सांस्कृतिक किंवा ज्याला आपण मोटिवेशनल प्रोग्राम म्हणून असे होत नाही. याबद्दल आपलं काय मत आहे? निश्चितच आता एक खूप चांगली काउन्सिल आहे, सगळे पूर्ण युवक टीम आहे. इथून पुढं जे सांस्कृतिक नवीन नाट्य असतील, कार्यक्रम असतील, त्यात आम्ही वैयक्तिक रुचीने हे करून काम करू.